हॅलो प्राजक्ता, चंद्रपूर टॅलेंट शो मध्ये तुझं स्वागत आहे. आणि तू चंद्रपूरची टॅलेंटेड अशी पर्सनॅलिटी किंवा उभरती कलाकार आपण ज्याला म्हणतो, तर तू मला थोडक्यात तुझा परिचय दे. नमस्कार. यह करकमले स्थितम नित्यरूपम जगता हिताय तस्मै नटराजाय नमः. मी नटराजांना प्रणाम करते, ज्यांच्या दिव्यतेने संपूर्ण नृत्यशैलीचा विकास संपूर्ण जगताला झालेला आहे. सादर प्रणाम. मी प्राजक्ता लक्ष्मीकांत उपरकर, कथक नर्तिका, गुरुपंडिता शमा भाटे तसेच गुरु डॉक्टर भाग्यलक्ष्मी देशकर यांची शिष्या. तुझा जन्म चंद्रपूर मधलाच आहे का? हो, मी मूळतः चंद्रपूरची. माझी कर्मभूमी जन्मभूमी चंद्रपूरच आहे. चंद्रपूर म्हणजे चंद्रपूरचा हिराच म्हणायचा आपण, नाही का? आपली गोल्ड सिटी आहे. गोल्ड सिटी मध्ये असे आपले म्हणजे आपण काय म्हणतो त्याला हिरे मिळतात, तसे आपण हिरे असं समजायचं चंद्रपूरचे. हे माझं सौभाग्य आहे, तुम्ही मला ते म्हणत आहे. ठीक आहे. मला हे सांग की जसं आता तुम्ही कथक नृत्यामध्ये विशारद केलेला आहे, तर तुला हे घरून म्हणजे असं पारंपरिक याच्यात मिळालेलं आहे की हे स्वतः तुला असं वाटलं की नाही मला कथक मध्ये विशारद करायचंय? ऍक्च्युली वारसा हक्क तर म्हणता येणार नाही, परंतु माझी ताई गौरी देशकर ही माझी पहिली गुरु. हिच्याकडनं माझं नृत्याचे शिक्षण सुरू झाले. ती माझ्या गुरु डॉक्टर भाग्यलक्ष्मी देशकर यांच्याकडे शिकायला जायची. तर तिने कथक नृत्याच्या प्रशिक्षणाचा प्रारंभ केला. तिथून माझ्या कथक नृत्याला सुरुवात झाली. अच्छा, असे अनेक नृत्याचे प्रकार आहेत भारतामध्ये, त्यातले तुला काही सांगता येतील का? हो, एकूण 7 नृत्यशैली आधी होत्या, आता 9 नृत्यशैली झाल्या. भरतनाट्यम, कथक, कुचिपुडी, ओडिसी, त्यानंतर सत्रिय आता नवीन आलेला आहे, छाऊ सुद्धा हा नवीन आलेला आहे, मणिपुरी, असे अनेक असे एकूण 9 शास्त्रीय नृत्य प्रकार आपल्या भारतात आहेत. त्यातील मी कथक नृत्य का निवडले, तर कथक नृत्यामध्ये एक नैसर्गिकता आहे. एखादा साधारण मनुष्य जेव्हा कथक नृत्याचे प्रस्तुतीकरण बघतो, तर त्याला सहजतेने त्याला ते आकलन होते त्याचे, ती काय प्रस्तुत करते आहे, काय भाव तिला प्रयत्न करायचा साध्य करते आहे. तसेच त्याच्यात लयता, भावात्मकता, त्यात अभिनयता, तसेच कथा सांगण्याचा एक मार्ग आहे. म्हणतात ना, कथा कहे सो कथक कहलावे. कथा लोकोपदेशसाठी अभिनयाद्वारे कथा प्रस्तुत करणे म्हणजेच कथक. अच्छा, पण मला हे सांग तू की जसं आता कथक आहे, आता हे आपण असं हिंदू मुस्लिम ऐक्याचं स्वरूप हे नृत्य असं म्हणू शकतो का? हो, कथकचा प्रवास जो आहे तो मंदिरातून झाला. आधी ज्या